नमस्कार बंधू भगिनींनो. आज आपण वक्तृत्व एक कला या विषयाच्या अनुषंगानं थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की या कालावधीमध्ये बोलण्याची कला असणं प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे असं सांगितलं जातं की बोलणाऱ्याच्या आंबाळ्या विकतात, पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. इतकं बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु ते बोलणं कसं असावं याबद्दल माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं. साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कशा पद्धतीचं बोललं पाहिजे? साच, मवाळ, मितुल आणि आपले शब्द हे अमृतासारखे वाटावेत अशा पद्धतीचं आपण बोललं पाहिजे असं माऊली सांगतात. वचने वावुगी वदेना, वावरे विवरे वसेना, वक्तृत्वी निववी जना, विनीत होऊनी. अशा पद्धतीचं आपलं बोलणं असलं पाहिजे. आपल्या वक्तृत्वानं इतरांना आपल्याला काय करता आलं पाहिजे? निववी जना. म्हणून असं म्हणतात की तोच खरा श्रेष्ठ वक्ता असतो ज्याला श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडता आली पाहिजे आणि त्याच्या मस्तकामध्ये विचारांचं बीज पेरता आलं पाहिजे. जर आपण हे काम करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपण श्रेष्ठ वक्ते असू शकतो. अन्यथा हृदयाची तार तुटेपर्यंत आणि मस्तकातली शीर उठेपर्यंत केलं गेलेलं बोलणं हे खऱ्या अर्थानं वक्तृत्व असू शकत नाहीये. आणि म्हणून वक्तृत्वी निववी जना, विनीत होऊ नये असं जे म्हटलं गेलेलं आहे, मला असं वाटतं की वक्तृत्वामध्ये ते अत्यंत महत्वाचं आहे. वक्तृत्वामध्ये काय गुण असले पाहिजे आपल्याकडं? तर मला असं वाटतं की प्रसंगानुरूप आपलं वक्तृत्व असलं पाहिजे. आपण कुठल्या प्रसंगाला अनुरूप बोलायला उभे आहोत, तर तो प्रसंग आपल्या लक्षात घेऊन जर आपण बोललो तर ते प्रसंगानुरूप बोलणं श्रोत्यांना भावतं आणि विषयाला देखील न्याय देणारं ठरू शकतं. आणि म्हणून प्रसंगानुरूप वक्तृत्व अत्यंत महत्वाचं आहे. आपण बोलत असताना असभ्य बोलू नये, कारण वक्तृत्वामध्ये श्रोते जे आलेले असतात ते आपल्याकडनं सभ्य भाषेची, सभ्य विचारांचा अपेक्षा करूनच आलेले असतात. म्हणून आपल्याला किती जरी एखाद्या विषयाबद्दलची चीड व्यक्त करायची असली तरी तो विषय, त्यातली चीड व्यक्त करत असताना असभ्य भाषेचा वापर न करता सभ्य भाषेतनंच आपण ती चीड व्यक्त केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की वक्ता जो बोलतो त्याचा परिणाम श्रोत्यांच्या वरती होत असतो. म्हणून श्रोत्यांना असत्य बोलू नये, कारण असत्य आपण पुन्हा पुन्हा जर बोलत राहिलो तर श्रोत्यांना असत्य सत्य वाटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणून वक्त्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं बोलणं हे भावी पिढींच्या वरती, श्रोत्यांच्या वरती परिणाम करणार असल्यामुळं आपण असत्य बोलणार नाहीत याची काळजी वक्त्यानं घेतली पाहिजे. आणि विवेकहीन बोलू नये. आपल्या बोलण्यामध्ये विवेकाला थारा असला पाहिजे. विवेक सोडून जर आपण बोललो तर त्याचा देखील विपरीत परिणाम समाजावरती होत असतो. आणि म्हणून सांगितलं गेलं की असभ्य बोलू नये, असत्य बोलू नये, विवेकहीन बोलू नये आणि प्रसंगानुरूप बोलावं. ही गोष्ट आपण वक्तृत्वामध्ये निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. जनमनामध्ये विनीत भावनेनं प्रवेश करून श्रोत्यांची मनं जिंकली पाहिजेत. म्हणजे श्रोत्यांच्या मनामध्ये आपल्याला स्थान प्राप्त करायचं असेल तर नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता असं संतांनी सांगितलं. आपल्या भाषेमध्ये नम्रता असली पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये, आपल्या हावभावामध्ये, आपल्या चालचलनमध्ये श्रोत्यांना काय दिसली पाहिजे? विनयशीलता दिसली पाहिजे. प्रत्येक आपल्या क्रियाकलापामध्ये जर विनयशीलता असली, नम्र भाव असला तर निश्चितपणे श्रोते आपल्याला स्वीकारतात. असं म्हटलं जातं, महात्मा बसवेश्वरांचा एक फार सुंदर विचार आहे. महात्मा बसवेश्वर म्हणतात, गाय दूध कुणाला देते? पाठीवर बसणाऱ्याला देते की पायाजवळ बसणाऱ्याला देते, काशेजवळ बसणाऱ्याला देते? तर गाय दूध पायाजवळ बसणाऱ्याला म्हणजेच काशेजवळ बसणाऱ्याला देते, पाठीवर बसणाऱ्याला देत नाहीये. तसं वक्त्यांना देखील हृदयामध्ये स्थान श्रोते कोणत्या वक्त्याला स्थान देतात? तर जे विनयशीलतेने बोलतात किंवा विनयशीलतेचा व्यवहार त्यांच्या सर्व अंग प्रत्यंगामधनं जाणवतो. त्यासाठी वक्त्यानं या गोष्टीकडे देखील महत्वपूर्ण बाब म्हणून पाहिलं पाहिजे. विनीत भावनेनं जनतेच्या मनामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. आपलं बोलणं प्रासंगिक असलं पाहिजे. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं, अर्थपूर्ण असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की काही बोललं जातं त्याचा अर्थच कळत नाही. शिवाजीराव भोसले नेहमी सांगायचे की आमचा एक मित्र मला भेटायचा आणि तो म्हणायचा की तुम्हाला आम्हाला एकदा चहाला बोलवलं पाहिजे.
तुम्हाला आम्हाला एकदा चहाला बोलवलं पाहिजे म्हणजे नेमकं पुन्हा कुणाला बोलवलं पाहिजे याच्यातनं काहीच अर्थबोध होत नव्हता. ते विनोदानं सांगायचे की प्रत्येक आपण जे काही वाक्य फेकतो आहोत, जे वाक्य आपण उच्चारतो आहोत, त्याच्यातनं काय झालं पाहिजे तर अर्थ श्रोत्यांना मिळाला पाहिजे, अर्थपूर्णता त्या बोलण्यामध्ये असली पाहिजे, साध्य आणि साधक अशा पद्धतीचं ते बोलणं असावं. हे देखील वक्तृत्वामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि जी भाषा तुम्ही वक्तृत्वासाठी वापरणार आहात ती विचारानुरूप असली पाहिजे. आपण जशा पद्धतीचे विचार मांडतो आहोत तशाच प्रकारची जर भाषा असेल तर ते वक्तृत्व श्रोत्यांना अधिक भावतं. जर विचार वेगळा आणि भाषा आपण जर वेगळी वापरायला लागलो तर भाषेतला कृत्रिमपणा किंवा विचारातला देखील कृत्रिमपणा श्रोत्यांच्या लक्षात येऊन त्याचा म्हणावा तेवढा प्रभाव होताना आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून विचारानुरूप भाषेचा प्रयोग आपण केला पाहिजे. हे देखील वक्तृत्वामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर वक्तृत्वाचा पाया जर काय असेल तर ते ज्ञान आहे. वक्ता हा परिपूर्ण असला पाहिजे, सर्व विषयांचा त्याला अभ्यास असला पाहिजे, तरच कुठल्याही संज्ञेचा अर्थ श्रोत्यांच्या समोर मांडताना त्याला अडचण येत नाहीये. म्हणून वक्तृत्वासाठी सगळ्यात महत्वाचं काय आपल्याकडे असलं पाहिजे तर ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान हा वक्तृत्वाचा पाया आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. वक्तृत्व हे देणे ईश्वराचे असं आपण म्हणतो, परंतु ते तसं नाही आहे. वक्तृत्व डोमेस्थेनिसचा जो उदाहरण दिलं जातं की तो तोतरा होता, त्याला बोलता येत नव्हतं नीट, परंतु त्याला वक्ता व्हायचं होतं. तर त्यानं काय केलं तर समुद्राच्या तीरावर जाऊन तो बोलण्याची प्रॅक्टिस करत राहिला आणि जगातला एक उत्कृष्ट वक्ता तो होऊ शकला. म्हणजे ईश्वराचं देणं हे वक्तृत्व, ही कला ईश्वराचं देणं नाही आहे, तर ती प्रयत्न साध्य आहे. संतांनी म्हटलं म्हणजे असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी म्हटलं किंवा माऊली देखील म्हणाले की अभ्यासाचे निबळे. कारण अभ्यास जर आपल्याकडे असेल तर काहीही आपण करू शकतो. सर्पाला देखील आपण पकडू शकणारी माणसं आपण बघितलेली आहेत. तर अभ्यासानं या जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही आहे. त्यासाठी वक्तृत्वामध्ये देखील आपल्याला काय करावं लागेल तर हे ईश्वराची देण आहे असं न समजता त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला एक चांगला वक्ता होता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कुठल्याही विषयाच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं असेल तर त्या विषयाची आपण परिपूर्ण माहिती घेतली पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल जास्तीत जास्त ज्ञान आपण करून घेणं गरजेचं आहे. ही महत्वाची गोष्ट आपण देखील या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. श्रोते हे सर्वसामान्यपणे सहानुभूतीनं वागतात. याचा अर्थ आपल्याला आपण जे बोलतो ते सगळं श्रोत्यांना पटतं असं नाही आहे. आपण उंचावर स्टेजवर बसलेले असतो आणि ऐकणारे श्रोते ऐकत असतात. कधी कधी ते आपल्या बुद्धीची कीव सुद्धा करू शकतात जर आपण विषय बरोबर नाही मांडला तर. आपल्याशी बऱ्याच वेळा ते सहानुभूतीनं वागतात. याचा अर्थ विषयांतर किंवा विषयाची माहिती नसताना त्याची मांडणी करणं हे बरोबर नाही आहे. त्यासाठी आपण ज्या विषयाला न्याय देण्यासाठी उभे आहोत त्या विषयाची परिपूर्ण माहिती आपल्याला असल्याशिवाय त्या विषयाच्या अनुषंगानं आपण बोलू नये असं या ठिकाणी सांगितलं जातं. चर्चित विषयाचा दास वेडावाकडा जरी गायला तरी श्रोते ऐकतात. आता उदाहरणार्थ मला आई या विषयावर बोलणारा एक वक्ता म्हणून महाराष्ट्रभर परिचय आहे आणि म्हणून मी आईवरती जरी एखाद्या वेळेस काही जरी बोललो तरी लोकांना वाटतं की या माणसाचा अभ्यास आहे, हे जे बोलतायत ते खरंच आहे. परंतु प्रत्येक वेळेला जर मी विषयाला अनुरूप न बोलता दुसरंच मांडायला लागलो तर मग एक वेळ असा येतो की आपल्या वक्तृत्वाचा परिणाम आणि लोकांना जे आपल्याकडनं त्या विषयाच्या संबंधाने अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी आपण कुठलाही विषय असो त्या विषयाबद्दल सांगोपांत ज्ञान करून घेऊनच जर तो विषय मांडला तर निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आपण भाषणाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एकाच ठिकाणी जर आपल्याला पुन्हा पुन्हा भाषणाला जायचं असेल तर आपण तेच ते उदाहरण तीच त्या गोष्टी न सांगता त्याची पुनरावृत्ती टाळणं वक्त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून काही चांगले वक्ते काय करतात तर ज्या गावामध्ये ज्या तारखेला ते गेले, आता मी यशवंत पाटणी सरांच्या बद्दल बघितलं की त्यांनी दैनंदिनीच ठेवलेली आहे. मुख्यला पहिल्यांदा ते आनंदी जगण्यासाठी या विषयावर बोलले. दुसऱ्यांदा आम्ही त्यांना निमंत्रित केलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय काय मुद्दे मांडले होते, कोणत्या तारखेला मांडले होते, किती वाजता मांडले होते, किती वाजता ते किती वेळ बोलले होते याची सगळी त्यांच्याकडं इतिवृत्त होतं. म्हणून पुढच्या वेळेला जेव्हा ते बोलायला आले तेव्हा पहिले मुद्दे नंतर येणार नाहीत,
या दृष्टिकोनातनं त्यांनी मांडणी केलेली होती. मी सुद्धा गेल्या 30 वर्षापासून दैनंदिनी लिहितो आणि जिथे जिथे जे जे विषय मांडलेले आहेत आणि जिथे जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं पुन्हा त्या ठिकाणी कशी येणार नाहीत याची काळजी घेतो. मला असं वाटतं की प्रत्येक वक्त्यानं हे करणं देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. नाहीतर काही नाही, यांच्याकडे इतकंच मटेरियल आहे, एवढंच ते कुठेही गेले की सांगतात. ठीक आहे, नवीन ठिकाणी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जाता तेव्हा तुमच्याकडे जे क्रीम आहे ते मांडलं विषयाला अनुरूप तर चालतं, परंतु त्याच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपण जात असू तर आपण मात्र निश्चितपणे पुनरावृत्ती टाळली पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, भाषणाची पूर्वतयारी केल्याशिवाय आपण जायचं नाहीये. कारण भाषणाची पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी फार मोठा वक्ता आहे, मला काय तयारी करायची गरज आहे असं नाही आहे. मोठी मोठी माणसं एखाद्या विषयाच्या अनुषंगानं बोलायची असेल तर त्याची टिपणं काढत असत, त्याची तयारी करत असत, त्यात कमीपणा काही नाही आहे. त्या विषयाची पूर्वतयारी आपण केली पाहिजे. त्या संबंधीच्या विचार आपल्या अंतःकरणामध्ये चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, हे की नाही. केव्हा उठलं मन में आहे भजे खाय म्हटल्यासारखं आणि काहीही बोलायला लागलं तर तुमच्या विचारांची पातळी निश्चितपणे त्यांच्या लक्षात येते. तसं येणार नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे, हे की नाही. म्हणून आपण चांगलंच कसं आपल्याकडनं विषयाला अनुरूप बोलता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि बोलत असताना विषयाची मर्यादा किती आहे, आपला जो विषय दिला गेला आहे त्या विषयाला आपण किती वेळ न्याय दिला पाहिजे हे देखील ठरवलं पाहिजे. वेळेचं देखील आपण बंधन पाळलं पाहिजे. नाहीतर आपण बोलायला लागलो, इतकं बोलतोय की लोक टाळ्या वाजवायला लागलेत, स्टेजवर अंडे यायला लागलेत आणि आपलं बोलणं सुरूच आहे. टाळ्या दोन प्रकारचे असतात की एकदा ते आवडलं म्हणून देखील श्रोते टाळ्या देतात आणि आता बस करा म्हणून देखील ते टाळ्या देतात. वक्त्याला हे कळालं पाहिजे की ही टाळी जी दिली जाते ते कशासाठी दिली जाते. आवडलं म्हणून दिली जाते का आता पुरे तुम्ही भाषण बंद करा म्हणून दिली जाते. याची जाणीव वक्त्यानं लक्षात घेऊन वेळेची मर्यादा, विषयाचं बंधन, विषयाला आपण या न्याय देण्यासाठी किती वेळ दिला पाहिजे आणि किती वेळ देणं या विषयासाठी संयुक्तिक आहे याचं देखील गणित मला असं वाटतं की विषयाला म्हणजे वक्त्याला करता आलं पाहिजे. प्रास्ताविक आपण त्या विषयाची मांडणी करत असताना त्या विषयाचं प्रास्ताविक करा. बऱ्याच वेळात असं होतं की बरेच वक्ते सुरुवाती अत्यंत आकर्षक करतात, काही वक्ते 4 ओळीनं त्याची सुरुवात करतात, तर काही एखादा विनोद सांगून त्याची सुरुवात करतात किंवा एखादी गोष्ट सांगून सुरुवात करतात. कारण सुरुवात जर आकर्षक झाली तर श्रोते एकदम तुमच्या कवेमध्ये येतात, तुमचा प्रभाव त्यांच्यावर पडतो आणि मग त्याच्यानंतर जो तुम्ही काही विषय प्रतिपादन करणार आहात ते विषय ऐकण्यासाठी त्यांचे कान आणि मन तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून सुरुवात अत्यंत आकर्षक तेवढीच प्रभावी करणं गरजेचं आहे. हे वक्तृत्वामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्रास्ताविक अत्यंत आकर्षक रीतीने करणं, त्यासाठी आपल्याकडं त्या विषयाच्या अनुषंगानं काही चारोळ्या असतील, काही शेरोशायरी असतील, छोटासा एखादा विनोद असेल, एखादा चांगला प्रसंग असेल तर त्या प्रसंगाचा जर तुम्ही वापर केला तर त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम होतो. नंतर मग तुम्ही तुमच्या मुख्य विषयाचं विवरण करणं गरजेचं आहे. आणि असं आहे की शेवट देखील चटकदार पद्धतीने केला पाहिजे. शेवट देखील असा चटकदार पद्धतीने केला पाहिजे की ते शेवट झाल्याबरोबर श्रोत्यांना असं वाटलं पाहिजे की नाही, आणखीन थोडा वेळ जर हा वक्ता बोलला असता तर बरं झालं असतं. आमच्या मनाची आणि कानाची तृप्ती झालेली नाहीये, खरं तर आणखीन त्यांनी बोलायला हवं होतं. ही मानसिकता वक्तृत्वामध्ये श्रोत्यांची निर्माण करणाराच वक्ता खऱ्या अर्थानं श्रेष्ठ वक्ता असतो. नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं की भाषण संपतं आणि संपल्याच्या नंतर वक्ता श्रोत्यांना विचारतो कसं वाटलं भाषण. ते म्हणतात भाषण छान होतं, आम्हाला तुमचं शेवटचं वाक्य फार आवडलं. म्हटले कोणतं, तर ते म्हणाले की तुम्ही आत म्हणालात ना शेवटी की आता बंद करतो, हे वाक्य आम्हाला फार आवडलं. मला असं वाटतं की हे असं म्हणणं म्हणजे निश्चितपणे श्रोत्याचा तिथं पराभव आहे. श्रोत्यांचा आपल्याला चेहरे वाचता आले पाहिजेत, त्यांच्या मनाच्या हालचाली, चेहऱ्याच्या हालचाली लक्षात आल्या पाहिजेत आणि चटकदारपणे शेवट आपल्याला त्याचा प्रभाव, वक्त्यांचा भाषणाचा प्रभाव हा शेवटी श्रोत्यांच्या वरती टाकून चटकदारपणे तुम्हाला भाषणाचा समारोप करता आला पाहिजे. आणि असं जर झालं तर तो वक्ता त्या श्रोत्यांच्या कित्येक वर्ष स्मरणात राहतो. ही गोष्ट निश्चितपणे लक्षात घेण्यासारखी आहे. मी आता सांगितलं की वक्ता आणखीन जास्त बोलायला पाहिजे होता, अशी त्यांची मानसिकता असली पाहिजे. वन्स मोर म्हणेपर्यंत आपण भाषण करायचं नाहीये, ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. वक्तृत्वाची ही सभा ही वक्तृत्वाची शाळा नव्हे,
आता ही सभा आपल्या ऐकायला जे लोक बसलेले आहेत श्रोते, सभा ही वक्तृत्वाची शाळा नाहीये, तर तो परीक्षेचा मंडप आहे. तिथं वक्त्याची परीक्षा घेता येते सगळी बसलेली माणसं. त्या परीक्षेमध्ये आपल्याला निश्चितपणे उत्तीर्ण होता आला पाहिजे. ही गोष्ट इथं अत्यंत महत्वाची आहे. खरं तर श्रोत्यांच्या समोर वक्त्यानं बोलत असताना शक्यतो उभं राहूनच बोललं पाहिजे. आता शारीरिक अडचणी असतील तो भाग वेगळा, परंतु उभं राहून बोलण्याचा परिणाम निश्चितपणे श्रोत्यांच्या वरती एक चांगल्या पद्धतीचा होत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणून उभं राहून बोलावं. विचार व भावनेला अनुरूप आरोह अवरोह आवाजामधला ज्याला आपण चढ उतार म्हणतो, तो विचारानुसार आणि भावनेनुसार आरोह अवरोह आपल्याला आवाजामध्ये करता आले पाहिजेत. त्याचा देखील निश्चित चांगला परिणाम होतो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो काही वक्ते बोलता बोलताच लोकांना एकदम हसवतात आणि बोलता बोलताच श्रोत्यांना रडवतात. एक श्रोत्यांना हसवणं आणि श्रोत्यांना रडवणं वक्तृत्वामध्ये सगळ्यात कठीण काम आहे. एखादा विचार सांगणं सोपं आहे, परंतु श्रोत्यांना आपल्याबरोबर आपणही रडणं, श्रोत्यांनाही रडवणं, आपण हसणं, श्रोत्यांना हसवणं, आपण न हसता श्रोत्यांना हसवणं ही साधी बाब नाही आहे. आणि ती कला निश्चितपणे वक्त्याला अवगत करता आली पाहिजे. म्हणून उभा राहून बोला. भावनेला आणि विचारांना अनुरूप आपण आरोह अवरोह आपल्या आवाजामध्ये असले पाहिजेत. आपण बोलत असताना श्रोत्यांकडे बघून बोललं पाहिजे. बरेच वक्ते असे असतात की श्रोते पुढे बसलेले आहेत, हे कुठेतरी पूर्वेकडं छताकडे बघतायत, कोणी पश्चिमेकडे बघताय, कोणी खिडकीच्या बाहेरच बघताय. असं नको आहे. तर श्रोत्यांच्या डोळ्यात डोळे टाकून तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि श्रोत्यांची सगळी हालचाल तुम्हाला तुमच्या नजरेतनं कैद करता आली पाहिजे. तो खरा श्रेष्ठ वक्ता आहे की ज्याला श्रोत्यांच्याकडं पाहत पाहत श्रोत्यांच्या चेहऱ्याचा अभ्यास करत करत बोलता आलं, तर निश्चितपणे त्या वक्तृत्वाचा खूप मोठा परिणाम होतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपलं बोललेलं पटलं पाहिजे, बोललेलं सहज आकलन होईल याच प्रकारचं बोललं पाहिजे आणि त्याची गती देखील लोकांना समजेल इतकीच असावी. काही वक्ते इतक्या स्पीडनं बोलतात की श्रोते त्याला स्पीडला पकडू शकत नाही आहेत आणि मग तो विचार श्रोत्यांच्या मनावर, कानावर आदळून जातो, पण मनावर त्याचा परिणाम होत नाही आहे. आणि काही वक्ते इतकं कमी म्हणजे स्पीडनं बोलतात की श्रोते कंटाळायला लागतात. जिथं स्पीड असणं गरजेचं आहे, जिथं थोडीसा स्पीड कमी असणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की वक्त्यानं लक्षात घेऊन जर बोलल्या तर त्याचाही निश्चितपणे परिणाम होतो. श्रोत्यांना जी समजेल अशा प्रकारच्या भाषेचा वापर आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण आपलं भाषण घरी लिहून काढलं पाहिजे. बऱ्याच वेळेला भाषणाची ज्याला काय म्हणू प्रॅक्टिस आपण एकांती केली तर आणखीन त्याचा चांगला परिणाम होत असताना आपण दिसून येतो. आणि वक्त्यानं कधीही लिहून आणलेलं भाषण जशाच्या तसं वाचून दाखवायचं नाही आहे. त्याचा फार विपरीत परिणाम, त्याला आपण इंग्रजीमध्ये बॅड परिणाम श्रोत्यांच्यावरही होतो. हेही आपण टाळायचं आहे. टिपण जरूर आपल्याजवळ असलं पाहिजे, कारण विषय मांडता मांडता विषयापासून फार दूर दूर आपण जाता कामा नये आणि विषयावर अन्याय होऊ नये म्हणून आपल्या हाताशी टिपून जरूर असली पाहिजेत. उतारे आपल्या हाताशी असले पाहिजेतच. आणि वक्ता हा सभाधिष्ठ असला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं की आता इतकी लोक आहेत आणि आता यांच्यासमोर मी काय बोलू, हे सगळी विद्वान मंचावर बसलेली आहेत आणि यांच्यासमोर मी काय बोलू. अशा प्रकारचा धैर्य खचून बोलणारा वक्ता वक्तृत्वामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीये. त्याच्या ठिकाणी सभेमध्ये लाजणारा वक्ता असता कामा नये. तर त्याच्याकडे एक अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे सभाधिष्ठपणा त्याच्याकडे असला पाहिजे. आणि असा असेल तर त्याचा परिणाम निश्चितपणे होतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. हातपाय थरथर कापायला लागलेले आहेत, चित्तामध्ये स्थिरता नाही आहे, जे ठरवलंय ते न बोलता दुसरंच काहीतरी बोलायला लागलेलं आहे, हे की नाही. असं जर होत गेलं तर मग श्रोते हसायला लागतात, त्याची टिंगल करायला लागतात आणि मग त्या वक्त्याचा जी पकड श्रोत्यांच्यावरती असायला हवी ती राहत नाही. त्यासाठी वक्त्याकडं काय असला पाहिजे, तो सभाधिष्ठपणा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मनाचं धारिष्ट्य धीटपणा असला पाहिजे. हा पहिल्यांदा मला असं वाटतं की आपल्याला वक्ता बनत असताना आपल्या मनामध्ये ही गोष्ट निश्चित येणं गरजेचं आहे. आणि वक्ता मुळात आपल्याला व्हायचंय कशासाठी, वक्ता मुळात आपण कशासाठी बनणार आहोत, तर आपल्या मनामध्ये बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. आपण वक्ता कशासाठी होतोय,
तर या समाज व्यवस्थेमध्ये जे विविध प्रकारचे प्रश्न आहेत, विविध प्रकारच्या समस्या आहेत, त्या प्रश्नांची बाजू समाजाच्या समोर मांडायची. म्हणजे अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, अविवेक असेल, असत्य असेल, नाही का, हे जे काही समाजामध्ये बोकाळत चाललेलं आहे ते कसं चुकीचं आहे आणि त्याच्या बाहेर येऊन समाज हा विवेकी कसा बनेल, सत्यवान कसा बनेल, ज्ञानी कसा बनेल, श्रद्धावान कसा बनेल, मूल्य आपल्याला या समाजामध्ये पेरायची आहेत. समाजातल्या विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडायची आहे आणि त्याचे उपाय आपल्याला सुचवायचे आहेत. हे ध्येय ठेवून तर आपण वक्ता होणार आहोत ना. मग हे पहिल्यांदा ध्येय आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर निश्चितपणे वक्ता अयशस्वी होऊ शकत नाही आहे. वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या बोलण्यातनं ती तळमळ दिसली पाहिजे. मी जेव्हा आईवर बोलतो तेव्हा मी बेंबीच्या देठापासून बोलतोय आणि मी तसं वागतोय याची निश्चितपणे श्रोत्यांना खात्री पटली की श्रोते तुमच्याबरोबर यायला लागतात. अन्यथा नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता असं संतांनी म्हटलंय टीर कापे. असं होता कामा नये. आधी केले मग सांगितले आणि त्या सांगण्यामध्ये देखील आंतरिक तळमळ असेल तर निश्चितपणे त्या वक्तृत्वाचा खूप मोठा परिणाम आल्याशिवाय राहत नाहीये. बघा ना, गारुडी आणि नाग. तुम्हाला माहिती आहे की गारुडी आपल्या पुंगीच्या माध्यमातून त्या नागाला आपल्याला जसं पाहिजे तसं नाचवायला लावतो की नाही. एका प्राण्याला एक माणूस त्या पुंगीच्या सहाय्यानं आपल्या म्हणण्यानुसार नाचायला लावतो, तसं आपल्या वक्तृत्वाच्या बळावरती वक्त्याला, श्रोत्यांना आपल्या म्हणण्यानुसार वागायला लावता येणं हेच तर खऱ्या अर्थानं त्या वक्त्याचं श्रेष्ठत्व आहे. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे आणि असं जर केलं तर तो निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. कौरव सभेमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण बसून बोललेले नाही आहेत, तर ते उभे राहून बोललेले आहेत. त्यांना बसण्याचा आग्रह केलेला होता सभेमध्ये, परंतु ते म्हणाले नाही, विचार मांडायचे असतील तर ते आपण उभेच राहूनच मांडले पाहिजेत. परंतु रावणाच्या सभेमध्ये तुम्हाला माहिती आहे अंगद मात्र बसून बोललेला आहे. उभा राहून बोलणं हे कधीही श्रेष्ठ असतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपल्याला सभेचा अध्यक्ष म्हणून कधी कधी आपल्याला अध्यक्षपद दिलं जातं, अध्यक्ष हा कसा असला पाहिजे, तो धीर प्रवृत्तीचा असला पाहिजे, दृढमतीचा असला पाहिजे. म्हणजे ते ह्यानं सांगितलं की तेही खरं, त्यानं सांगितलं की त्याचंही खरं असं नको. आपली एखाद्या गोष्टीबद्दलची दृढ बुद्धी, दृढमती असणं अत्यंत धीर प्रवृत्ती असणं गरजेचे आहे. अध्यक्ष सभेचा व्हायचा असेल तर त्याच्या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण, ती सभा पुढे घेऊन जाण्यासाठी खेळीमेळीचं वातावरण निर्माण करून ते काम पुढे घेऊन जाणार असला पाहिजे. कार्याची उरक असणारे पाहिजे की समजा सभेला खूप वेळ होत असेल तर त्याने कोणा किती वेळ बोलावं याचा नियम त्याला पाळता आला पाहिजे. म्हणजे कार्याचा उरक त्याला योग्य पद्धतीनं करता घेणं गरजेचं आहे. शिस्तीनं काम घेणारा असला पाहिजे, हे की नाही. आणि ज्या विषयाची चर्चा होते आहे त्या विषयाची काय असली पाहिजे, त्याला ज्ञान असणं ही गरजेचं आहे. नाही तर उगी प्रत्येक कार्यक्रमाने मी अध्यक्ष आहे, प्रत्येक कार्यक्रमाला मी अध्यक्ष आहे, परंतु मला त्या विषयाबद्दलची काय माहिती नाही आणि मग थातूर मातूर मी काहीतरी बोलत असेल तर तो देखील एक थट्टेचा विषय होऊ शकतो. म्हणून आपण अध्यक्ष होत असताना देखील या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. ज्या विषयाचा तुम्हाला अध्यक्ष बनवलं गेलेलं आहे त्या विषयाची तुम्ही सर्वांनाच माहिती असते असं नाही, परंतु ती जाणीव करून घेणं, माहिती करून घेणं आणि तशा पद्धतीची मांडणी करणं हे एक चांगल्या अध्यक्षाचं लक्षण म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. शीघ्रकोपी नसावा. बऱ्याच वेळेस अध्यक्ष समारोप करताना अध्यक्ष काय करतो तर राग बोलतो. ज्या गोष्टी सभेमध्ये सांगायला नको आहे त्या गोष्टी तो सभेमध्ये सांगतो आणि मग त्यामुळं काय होतं तर श्रोत्यांच्या मध्ये कुणाच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यातून मग तुमचा जो चांगला परिणाम अध्यक्ष समारोपाचा व्हायचा तो त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असू शकते. म्हणून शीघ्रकोपी नसावा, चिडका नसावा. एखाद्या गोष्टीची बाजू घेऊन माझ्यावर एका विचाराचा प्रभाव आहे आणि मी तोच जर विचार घेऊन पुढे जाणार असेल तर तो त्या विषयाच्या जर अनुकूल नसेल आणि तसंच जर मी मांडत गेलो तर ते देखील चुकीचं आहे. त्याचबरोबर शेवटचं अध्यक्षाचं भाषण हे सभासदांच्या मनावर अखेरचा प्रभाव पाडणारं असतं आणि म्हणून ते आटोपशीर असलं पाहिजे, चटकदार असलं पाहिजे, सारभूत असलं पाहिजे. अशा पद्धतीनं केलं तर निश्चितपणे त्या अध्यक्ष देखील श्रोत्यांच्या स्मरणात राहतो. कारण अध्यक्ष होणं कुठल्याही सभेचा हे जिकिरीची गोष्ट आहे. कारण कार्यक्रम बराच वेळ चाललेला असतो, लोक कंटाळलेले असतात आणि अशा वेळेला अध्यक्षाला एक कसरत करावी लागते. ती देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे. काय बोलायचं, कसं बोलायचं, त्याची शैली, या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितपणे वक्तृत्व हे काही कठीण नाही आहे, तर ती एक कला आहे.
आणि ही कला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जोपासता यावी यासाठीच हा शब्दप्रपंच इथं केलेला आहे. तर तो हा शब्दप्रपंच आपण श्रवण करावा आणि या दृष्टिकोनातून पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून देखील एक श्रेष्ठ वक्ता आपल्याला व्हायचं असेल तर आणखीन काय काय गोष्टी आपण करणं गरजेचं आहे याबद्दल मी काही बरेचसे व्हिडिओ करून आपल्या समोर मांडणार आहे. आज केवळ वक्तृत्वाबद्दलच्या काही प्राथमिक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सांगितलेल्या आहेत. माझीही काही भाषणं, जवळपास खूप भाषणं या रामकृष्ण बदने इंग्रजी लँग्वेजमधून जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्यावरती आहे, ते देखील आपण श्रवण करावं आणि निश्चितपणे आपणही भविष्यामध्ये एक चांगले वक्ते व्हावेत यासाठी केला होता अट्टहास. खरं तर ह्या अट्टहासापोटीच मी सतत चॅनलवरती बोलतो आहे. या चॅनलचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा. आपलेही घरामधील काही मुलं जर वक्ते होऊ शकत असतील, कारण अलीकडच्या काळामध्ये समाज व्यवस्थेमध्ये वक्त्यांची संख्या अल्प व्हायला लागलेली आहे आणि खरं तर वक्तृत्वाचा खूप मोठा परिणाम जगभर आपल्याला दिसून येतो. बऱ्याच देशांच्या मध्ये ज्या राजकारणामध्ये तर आपण पाहतो की जो चांगलं बोलणारा वक्ता असतो, नेता असतो, त्याचा परिणाम त्याच्या भविष्यासाठी अनुकूल होत असताना आपल्याला दिसतो. बरेचसे असे अधिकारी असतात जे अत्यंत कल्पक असतात, त्यांच्याकडे खूप मोठी बुद्धिमत्ता असते, परंतु ते सर्वसामान्य माणसांपर्यंत वक्तृत्व नसल्यामुळे मांडू शकत नाही आहेत. तर ते मांडण्याचा प्रयत्न देखील आपण या निमित्तानं करण्यासाठी वक्तृत्व ही कला अवगत करावी अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.